नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ड्रीम पोस्टमध्ये तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण इकॉनॉमिक सर्वे अर्थात आर्थिक सर्वेक्षण याचा पुढचा टॉपिक पाहणार आहोत. तो म्हणजे दृष्टिक्षेपामध्ये महाराष्ट्र. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळीकडे आकडेवारी दिसणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका, कारण कसं ही आकडेवारी आपल्याला सगळ्याच ठिकाणी लागते. म्हणजे तुम्ही इकॉनॉमीमध्ये, जॉग्राफीमध्ये अशा भरपूर ठिकाणी त्याचा स्टडी करत असता. इव्हन याच्या आयडीमध्ये देखील स्टडी करावा लागतो आणि त्याच्यामुळे मग ही आकडेवारी आपल्याला सगळ्याच अँगलने महत्त्वाची ठरते. आणि हे ऑफिशियल डॉक्युमेंटमधून घेतले असल्यामुळे ज्यावेळेस क्वेश्चन एक्झाममध्ये येतात त्यावेळेस तुम्ही हा सोर्स ट्रेस करू शकता. तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या पॉईंट, तो म्हणजे भौगोलिक रचना. तर भौगोलिक रचनाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे. तर क्षेत्रफळ लक्षात ठेवा आपलं 308. किती? तर 308 एवढं 1000 चौरस किलोमीटर आहे. राईट, 308,000 चौरस किलोमीटर. म्हणजे जर ओव्हरऑल मी जर याच्या अँगलने विचारलं तर जवळपास ते 3,00,000 चौरस किलोमीटर असं आपण त्याला सिम्पल भाषेमध्ये म्हणू शकतो. 3,00,000 चौरस किलोमीटर, बरोबर. त्यानंतर समुद्रकिनाऱ्याची लांबी हे जर तुम्हाला विचारलं तर हे जसं आपण जॉग्राफीमध्ये स्टडी केल्यावर देखील तर 720 किलोमीटर एवढं आपल्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे. नंतर प्रशासकीय रचना आपण पाहूया. प्रशासकीय रचनेमध्ये लक्षात ठेवा महसूल विभाग आपल्याकडे किती आहेत? 6 आहेत. तुम्हाला मी पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये सांगितलं की आपल्याकडे महाराष्ट्र ज्यावेळेस स्वतंत्र झाला 1 मे 1960 त्यावेळेस 4 प्रशासकीय विभाग होते. आता किती झाले? 6 झालेत. नंतर जिल्हे लक्षात घ्या, त्यावेळेस होते 26, आता झालेत किती? 36. हे ऑलरेडी ते दिले आहे बघा 1960-61 डेटावरमध्ये, त्यामुळे तुम्ही ते कम्पेअर करू शकता. त्यानंतर आता बघा जिल्हे तुम्हाला सांगितले 26 होते, आता झाले 36. नंतर तालुके बघा 229 होते ज्यावेळेस हा देखील प्रश्न विचारलेला आहे. तर तुम्ही असं कम्पेअर करू शकता. कधीचा डेटा? 1960-61चा डेटा, राईट. तर 229 तालुके होते, आता ते झालेत किती? 355. ॲक्च्युली ते 358 देखील मानले जातात. कारण का? तर 355मध्ये आपण काय केलेलं आहे? 3 कुठले ॲड केलेत? राईट, हे बघा बोरिवली, अंधेरी आणि कुर्ला. तर शॉर्टकट तुम्हाला मी ट्रिक देखील सांगितली होती. तर कुठं सांगितली होती? मी जॉग्राफीमध्ये ट्रिक सांगितली होती, राईट. तर आपण ऑलमोस्ट सगळ्या ट्रिकांनी अशा ट्रिका सांगत असतो, त्याच्यामुळे तुम्ही सरप्राईज होऊ नका. तर बोरिवली, कुर्ला, अंधेरी तर हे देखील प्रशासकीय कारणासाठी जिल्हे मानले जातात. तर तसे 355 तुम्ही पकडू शकता. नंतर शहरांचा आपण जर विचार केला तर 534 शहरं आपल्याकडे आहेत, राईट. तर हे आकड्यावर तुम्ही याच्यामध्ये प्रशासकीय रचनेमध्ये पाठ करून ठेवा. विभाग, जिल्हे, तालुके आणि शहरे. आता पुढचा पॉईंट आपण घेऊया म्हणजे जनगणनेनुसार लोकसंख्या. तर आपल्याकडे एकूण लोकसंख्या किती मित्रांनो? तर एकूण लोकसंख्या पाठ करून ठेवा. तर एकूण लोकसंख्या जी आहे ती हे बघा किती आहे? तर जवळपास 11. हे बघा आता या ठिकाणी दिलेली संख्या जी दिली ना ती हजारामध्ये दिली. हजार म्हणजे कुठले? तर हे जे संख्या आहे त्याला गुणिले 1000 करायचं असतं, राईट. तर जर आपण आपल्या सोप्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर ती संख्या किती येते माहिती आहे का? जवळपास 11 येते. किती? 11 कोटी येते, राईट. राऊंड फिगर करायचं झालं ना तर 11 कोटी. 11 पॉईंट मग तुम्ही हे बघा 23, 74 जे काय करायचं ते करू शकता. पण 11 कोटी राऊंड फिगर तुम्ही लक्षात ठेवा, तेवढी आपल्याकडे लोकसंख्या आहे. आणि पुरुषांची किती, स्त्रियांची किती? तर हे पाठ करायची गरज नाही. टोटलवरून तुम्हाला जर आपल्याला सेक्स रेशो माहीत असेल तर त्या अँगलने तुम्ही कन्वर्ट करू शकता. पण ॲटलिस्ट तुम्हाला एकूण माहीत पाहिजे किती? 11 कोटी आहे. आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे आपला किती क्रमांक लागतो? तर दुसरा क्रमांक लागतो. 1 नंबर आहे UP. UPची जवळपास 17 कोटीच्या आसपास लोकसंख्या आहे. नंतर लोकसंख्येची घनता बघा. लोकसंख्येची घनता किती आहे? 365, राईट. भारताची किती? 382. तुम्ही असं देखील पुढे येणारच आहे डिटेल्स ह्या गोष्टी, त्यावेळेस आपण त्या सगळ्या गोष्टी कम्पेअर करून सांगूया. नंतर प्रति चौरस किलोमीटर हे सांगितलं बरं का. लोकसंख्येची घनता ही प्रति चौरस किलोमीटर असते, राईट. म्हणजे एका चौरस किलोमीटर किती लोक राहतात हे झाली तुमची लोकसंख्येची घनता. नंतर साक्षरतेचे प्रमाण बघा 82.3%. म्हणजे आपण खूप सारी प्रगती केली. आपण ज्यावेळेस स्वतंत्र झालो म्हणजे 1960-61 त्यावेळेस 35% होते, आता जी झाली 82.3, म्हणजे खूप सारी प्रगती झाली. तर स्त्री पुरुष प्रमाण, स्त्री पुरुषांचं प्रमाण जर विचार केला तर देशाच्या तुलनेमध्ये आपलं तसं कमीच आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे भारताचा जवळपास 943 आहे, पण महाराष्ट्राचं कमी किती? तर 929 आपला एवढा सेक्स रेशो आहे. तर 1000 पुरुषांमागे किती स्त्रिया? तर आपण सेक्स रेशो म्हणतो. आणि जर नागरी लोकसंख्येचा विचार केला तर 45.2%.
जसं आपण पाठीमागील लेक्चरमध्ये सांगितलं की एवढं मोठं आपल्याकडे नागरी लोकसंख्या आहे आणि एक नंबर माझ्या मते गोवा असेल आणि सध्या जर हे 2011चे आकडेवारी असल्यामुळे हे थोडंसं प्रमाण तुम्हाला कमी दिसतं कम्पॅरेटिव्हली. आत्ता जर आपण लेटेस्ट ज्यावेळेस आपला सेन्सस येईल त्याला अजून टाईम आहे म्हणा, पण तरी तुम्हाला सांगतो की हा आकडा नक्कीच 55च्या आसपास पुढे गेलेला असू शकतो, त्यात नो डाऊट. नंतर पुढचं लक्षात ठेवा, सांकेतिक राज्य उत्पन्न. तर आपला बघा, आपल्याला सांकेतिक म्हणजे काय, नॉमिनल स्टेट जे काय ना इन्कम ते चेक करायचं आहे. तर राज्याचं उत्पन्न किती आपल्याकडे हे बघा, इथं ही आकडेवारी जी दिलेलं आहे ना हे अपडेट होत राहते, त्यामुळे हे अपडेट कॉन्स्टंट नसते. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं असेल की बाजार किमतीनुसार निव्वळ सांकेतिक उत्पन्न ते दिलेलं आहे, खाली दिलेलं असतं. आणि आकडेवारी कायम सुधारित असते. बघा इथं तिसरे सुधारित अंदाज म्हटलं आहे, बरोबर. तर एक कायम अपडेट होत असते. त्याच्यामुळे तुम्हाला राऊंड फिगर जरी लक्षात राहिले तरी सफिशियंट आहे. तुम्हाला असं एक्झॅक्ट फिगर वगैरे विचारत नाहीत, तुम्हाला एक राऊंड फिगर माहीत पाहिजे किती कोटी आहे आपल्याकडे, राईट. तर जवळपास हे बघा, तुम्ही याला जर याच्यामध्ये कन्वर्ट केलं, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, म्हणजे एवढं 79,566 एवढं कोटी आहे आपलं. किती? 31,69,566 कोटी एवढं आपलं सांकेतिक राज्य उत्पन्न आहे. त्याच्यानंतर दरडोई उत्पन्न आपण जर विचार केला, दरडोई म्हणजे काय, तर एकूण जे तुमचं उत्पन्न आहे त्याला पॉप्युलेशन आपण भागलं तर प्रत्येकाला किती उत्पन्न येईल त्या अँगलने जर विचार केला तर महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीचं उत्पन्न किती, 2,52,389 एवढं आहे, लक्षात ठेवा. आणि हे कशामध्ये, लाखामध्ये नाही बरं का, कोटीमध्ये नाही. हे जसं मी तुम्हाला रँडमनुसार एक फिगर सांगितली की जवळपास आपलं सरासरी उत्पन्न किती दरडोई, तर 2,52,389 रुपये एवढं आहे. रुपये बोललो मी, राईट. तर जवळपास तुम्ही राऊंड फिगर पकडा 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपये एवढं आपल्या प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न आहे. नंतर पर्जन्य हे काही गरज नाही आहे. नंतर कृषी लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला थोडंसं हायलाईट करत राहून गेलं बोलण्याच्या नादामध्ये. हे थोडीशी वेगळी हेडिंग येतात त्या अँगलने. लोकसंख्या झाला तर पुढचं आपण सांकेतिक उत्पन्न पाहिलं, पुढचं पर्जन्य जास्त काही गरजेचं नाही आहे. कृषी लक्षात ठेवा. तर कृषी बघा, आपल्याकडे क्षेत्र किती कृषीचं, राईट. तर कृषी तुम्ही पाहू शकता, निव्वळ पेरणी क्षेत्र जे आहे ना ते जर 1000 हेक्टरमध्ये विचार केला तर याला 1000 करा गुणिले, राईट. तर 16,491 गुणिले 1000 एवढं ते हेक्टर आहे, ठीक आहे. तर तुम्हाला तर हेक्टर लक्षात राहील. तर एवढं आपल्याकडे पेरणी क्षेत्र आहे. आणि पिकांखाली स्थूल क्षेत्र किती आहे, तर 24,415, त्याला गुणिले तुम्ही 1000 करा, राईट. कारण ते युनिटच 1000मध्ये दिलेलं आहे, 1000 हेक्टर, त्याला गुणिले 1000 करू शकता. नंतर बाकीचा जर आपण विचार केला तर जास्त मग काही महत्त्वाचं नाही आहे. तर हे दोन आकडे पाठ करून ठेवा, निव्वळ आणि पिकांखालील स्थूल क्षेत्र. निव्वळ पेरणी क्षेत्र आणि पिकांखालील स्थूल क्षेत्र, हे सगळं पेरणी क्षेत्र किती, पिकांखाली किती, हे सगळं ॲग्रिकल्चरमध्ये आपण कुठे ना कुठे पाहिलेलं असतंच. त्यामुळे या ठिकाणी कन्सेप्च्युअली जास्त आपण वेळ घालायला नको. पुढचं आहे ते म्हणजे प्रमुख पिकांखालील क्षेत्र. आता प्रमुख पीक जर आपले कुठले आहेत, आपल्याला माहिती आहे आपल्याकडे तांदूळ येते, गहू येते, ज्वारी आहे, बाजरी आहे, तृणधान्य आहेत, कडधान्य आहेत, अन्नधान्य आहेत, बरोबर. तर हे जर त्या अँगलने विचार केला तर बघा, हे 1000 हेक्टरच्या अँगलने क्षेत्र जर विचार केलं म्हणजे कुठल्या पिकाखाली आपलं कुठलं किती क्षेत्र आहे, बरोबर. तर बघा तुम्हाला दिसत असेल की सर्व अन्नधान्य मिळून जवळपास 11,407 गुणिलेला 1000 करू शकता. कारण तुम्हाला देताना ते कशामध्ये दिलं आहे, 1000 हेक्टरमध्ये दिलेलं आहे. तर एवढं तुमचं होतं हेक्टर, लक्षात ठेवा, अन्नधान्याचं, ठीक आहे. सगळं अन्नधान्य मिळून जर त्याच्यामध्ये जर डिवाईड करायचं झालं, तृणधान्य किती, कडधान्य किती, तर तृणधान्याचं जवळपास एवढं लक्षात ठेवा आणि कडधान्याचं किती एवढं, म्हणजे 5,023 गुणिले 1000 आणि 6,384 गुणिले 1000. म्हणजे तृणधान्य आपल्याकडे जास्त आहेत, कडधान्य आपल्याकडे थोडेसे कमी आहेत. जास्त एवढं पण कमी नाहीत पण थोडेसे कमी आहेत. दोघांची बेरीज किती येते, 11,407 गुणिले 1000 एवढं हेक्टर आपल्याकडे पिकांखालील क्षेत्र आहे. आणि हे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं आहे, तर तांदूळाचं आहे, लक्षात ठेवा. कशाचं आहे, तांदूळाचं, ठीक आहे. तर हे होतं तुमचं महत्त्वाचे काही पिकं आणि त्याच्या खालील असणारं क्षेत्र. यानंतर आपण
पुढचं पाहूया ते म्हणजे प्रमुख पिकांचे उत्पादन. आता बाकीचं तुम्ही तुमच्या अँगलने वाचू शकता. हे बघा, हे बाकीचं पण आपण या ठिकाणी मुद्दाम घेतलं नाही, कारण कसं एवढं आपल्याला खूप सारी आकडेवारी पाठ करायची. त्यातलं आपण मेन घेतलं म्हणजे 1 नंबर या ठिकाणी कोणाचा आहे तर तांदूळाचा आहे. 2 नंबर कोणाचा आहे तर 1 सेकंद गव्हाचा नाही तर तो ज्वारीचा आहे, लक्षात ठेवा. ज्वारीचा आहे 2 नंबर. तिसरा क्रमांक लागतोय तो तांदूळाचा. सॉरी, ही बोलताना चुकीचं बोलत चाललं आहे मगापासून. तर सोडतं बघा, पहिलं आहे तांदूळ, दुसरं आहे ज्वारी, तिसरं आहे गहू. आलं लक्षात. तर हे आहे तुमचं क्रमवारी त्या बाबतीत जर विचारलं तर. नंतर आपण पुढचं पाहूया ते म्हणजे प्रमुख पिकांचे उत्पादन. तर उत्पादन देखील आपल्याला महत्त्वाचं असतं. तर ओव्हरऑल आपण जर विचार केला 1000 टनांमध्ये, राईट, युनिट काय तुमचं 1000 टन युनिट आहे. तर सर्व अन्नधान्य बघा, 16818 गुणिले 1000 एवढं आपलं टन काय तर अन्नधान्याचं उत्पादन आहे. त्याच्यानंतर तृणधान्य कडधान्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाचं तर तृणधान्याचं जास्त आहे. म्हणजे वर पण बघा, पिकाखालील क्षेत्रामध्ये तृणधान्याचा पहिला क्रमांक होता, बरोबर. तुम्हाला वर देखील सांगितलं होतं तृणधान्याचा पहिला क्रमांक आहे आणि कडधान्याचा दुसरा क्रमांक आहे. तसंच इथं उत्पादनामध्ये देखील तृणधान्याचा पहिला क्रमांक आहे, कडधान्याचा दुसरा क्रमांक आहे. एकूण अन्नधान्य तुम्हाला सांगितलं 16818 गुणिले 1000, इकडं 1000 तुम्ही लावू शकता. तर ते कसं आहे, युनिटमध्ये घेतल्यामुळे ते आकडेवारी कमी होऊन जाते, म्हणून तसं युनिट मानले जातात. आता तांदूळ, गहू, ज्वारी याच्यामध्ये जर आपण उत्पादनाच्या बाबतीत विचार केला तर याच्यामध्ये पहिला क्रमांक पुन्हा कोणाचा लागतो आहे, तांदूळाचा लागतो आहे. 2 नंबर लागतो आहे ज्वारीचा, 3 नंबर लागतो आहे गव्हाचा. म्हणजे वरचंच क्रमवारी या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता, तांदूळ, ज्वारी, गहू आणि नंतर बाजरी, राईट. तुम्ही असं करू शकता की ताजा गहू, हे बघा तांदूळ, ज्वारी, गहू, ताजा गहू असं काहीतरी करू शकतो, ताजा गहू. हे लक्षात राहू शकतं. आय होप ही ट्रिक कामाला येऊ शकते. नंतर पुढचं एक कृषी उत्पादनाचा निर्देशांक. तर हे निर्देशांक आपल्याकडं कॅल्क्युलेट केले जातात, राईट. तर कृषी उत्पादनाचा निर्देशांक आणि याची पाया काय तर त्रैवार्षिक सरासरी 1980 ते 1982 हा त्रैवार्षिक सरासरी हा पाया असतो तुमचा. हे तर डिटेलमध्ये जाऊ नका की नेमकं ते काय भानगड असते. जस्ट तुम्हाला एक ठिकाणी इन्फॉर्मेशन दिली त्या अँगलने आपण सांगतो आहे की कृषी उत्पादनाचा निर्देशांक किती आहे तर 305.9. तर कृषी गणना लक्षात ठेवा. कृषी गणना नेमकी काय भानगड असते तर कृषी गणना जवळपास तुम्ही पाहिलं असेल की जवळपास 5 वर्षांनी कृषी गणना आपली होते. पाठीमागची कधी झाली होती तर 2015-16 साली झाली होती. तर तुम्हाला ते पाठ करायचं. त्याच्यानंतर झाले नाही, कारण कोविड वगैरे सारख्या गोष्टी आल्या, इलेक्शन वगैरे आले, त्याच्यामुळे कृषी गणना झाली नाही. तर 15-16च्या आकडेवारी तुम्हाला पाठ करायची आणि ही आकडेवारी पाठच करून ठेवा, कारण कसं याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर वहिती खातेदारांची संख्या किती आहेत आपल्याकडे तर बघा, हे युनिट दिले हजारामध्ये, म्हणजे हे गुणिले 1000 करायचे. एवढे आपल्याकडे वहिती खातेदार आहेत. 15285 गुणिले 1000. नंतर वहिती क्षेत्र, हे जर हेक्टरमध्ये विचार केला तर 20506 गुणिले 1000 करायचं. हे 1000 हेक्टरमध्ये युनिट आहे. आणि वहितीचं सरासरी क्षेत्र म्हटलं तर 1.34 लक्षात ठेवा. एवढं आपलं ॲव्हरेज आहे. काय आहे तुमचं ॲव्हरेज आहे, हे पाठ करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. 1.34 हेक्टर हे महाराष्ट्राचं ॲव्हरेज आहे. आणि भारताचं म्हणाल तर हे कमी आहे, 1.08. पुढे येणारच त्यास मी तुम्हाला सांगेल. महाराष्ट्राचं जास्त आहे भारतापेक्षा. तर वहिती खातेदार किती आहेत, त्याच्यामधील वहिती क्षेत्र किती आहे, नंतर सरासरी क्षेत्र किती आहे. सरासरी तुम्हाला ॲटलिस्ट माहीत पाहिजे, वरचं जरी लक्षात नाही राहिलं तरी, म्हणजे सगळंच पाठ करायचं आहे, पण दर देखील तुम्हाला मी सांगतो आहे. आता पशुधन बघा, पशुधन पाठीमागचं कधी झालं होतं 2019ला झालं होतं, राईट. तर 2019मध्ये आपल्याकडे जवळपास बघा, हे हजारामध्ये गुणिलेला 1000 करायचे, राईट. तर जवळपास आपल्याकडे एवढी पशुधन आहे. म्हणजे जर भारतामध्ये जर विचार केला तर भारतामध्ये खूप आहे. आपल्याकडे यू पीमध्ये सगळ्यात जास्त मानले जातात, कारण यू पीकडे लोकसंख्या भरपूर आहे. तिकडं कसं चारा वगैरे सारख्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत, शेतकरी लोक जास्त आहेत, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पोषक आहेत. तर त्या ठिकाणी पशुधन तुम्हाला जास्त देतं यू पी वगैरे सारख्या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये जवळपास ते किती होतं आहे तर बघा, तर हे बघा, महाराष्ट्रामध्ये जवळपास 3.3 कोटी, तुम्हाला दिसते की राऊंड फिगर, आपण याला राऊंड फिगर करू शकतो. 3.3 कोटी एवढं पशुधन हे महाराष्ट्रामध्ये आहे. भारतामध्ये किती जवळपास ते 50 कोटीच्या आसपास आहे, राईट. तर महाराष्ट्रामध्ये किती जवळपास 3.3 कोटी. आता हे तुम्हाला आकडेवारी
हजारामध्ये दिलेल्यामुळे कसं होतं तुमचं कन्फ्युजन होत असेल, त्याच मी तुम्हाला सांगतो आहे. तर जवळपास 3.3 कोटी एवढं आपल्याकडं पशुधन आहे. आणि बाकी मग कुक्कुट आदी पशु म्हणजे काय, कोंबडी वगैरे जे आहेत ना, हे जर आपण काउंट केलं तर ते 74,258 एवढे आहेत. नंतर पुढचे ट्रॅक्टरची संख्या लक्षात ठेवा. ट्रॅक्टरची संख्या किती आहेत आपल्या इकडे, तर जवळपास 1,05,611 एवढी ट्रॅक्टरची संख्या आहे. मागच्या वर्षी त्यांनी 2023मध्ये ट्रॅक्टरच्या याच्यावर प्रश्न विचारलेला होता, तेव्हा तुम्हाला हे पाठ करून ठेवावं लागेल अशी आकडेवारी. स्वातंत्र्य 1960-61मध्ये 1,427 एवढेच ट्रॅक्टर होते. आता बघा तो आकडा किती, 1,05,611 असा तो आकडा आहे. नंतर वनक्षेत्र. वनक्षेत्राच्या बाबतीत विचार आपण जर केला तर ते जवळपास किती येतं, 61,965 एवढं चौरस किलोमीटर आहे. किती स्क्वेअर किलोमीटर, 61,965 स्क्वेअर किलोमीटर एवढं आपल्याकडं वनक्षेत्र आहे. त्याच्यानंतर पुढचं औद्योगिक गुंतवणूक. तर हे काही जास्त महत्त्वाचं वाटत नाही मला, कारण ते अपडेट होत राहतं. वीज वगैरे, एकूण वीज निर्मिती आपल्याकडे किती होते जनरली, तर लक्षात ठेवा एकूण वीज निर्मिती जी आहे ना आपल्याकडे, तर ती तुम्ही वाचू शकता. एक सेकंद. हे बघा इथून दिले दशलक्ष किलोवॅट तास, राईट, म्हणजे किलोवॅट हवर, मिलियन किलोवॅट हवर एवढे. किती, मिलियन, याचं युनिट खूप महत्त्वाचं आहे. मिलियन किलोवॅट हवर, 1,34,333 एवढं मिलियन किलोवॅट आवर लक्षात ठेवा. एवढं आपल्याकडं वीज निर्मिती होते. त्यापैकी सगळ्यात जास्त वापर कशाचा होत असणार आहे, तर इंडस्ट्रीसाठी लक्षात ठेवा. इंडस्ट्रीसाठी 1 नंबर, कृषीसाठी 2 नंबर, घरगुतीसाठी 3 नंबर, असं त्याचे क्रमवार आहे कृषी वापरासाठी. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता विजेचा वापर कसा आहे. हे झालं वीज. नंतर औद्योगिक गुंतवणूक, नंतर वनक्षेत्र, नंतर पशुधन गणना झाली आपली, कृषी गणना झाली, कृषी उत्पादनाचा निर्देशांक आपण पाहिलेला आहे. त्यानंतर वर प्रमुख पिकांचे उत्पादन आपण पाहिले आणि प्रमुख पिकाखालील क्षेत्र, राईट. तर हे झाली क्रमवारी 1 to 3. चलो, आता पुढचं तुम्हाला वाचायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. औद्योगिक वापर तुम्हाला सांगितलं क्रमवारी. हे बाकीचे युनिट पाठ करत बसू नका, हे वाले तुम्हाला क्रमवारी लक्षात राहिली त्याच्यानं तुम्ही करू शकता अंदाजे. थोडंसं लॉजिक लावावं लागेल, कारण कसं एवढे फॅक्ट्स मी रिकमेंड करणार नाही पाठांतरासाठी, तर आपल्याला पाठांतरासाठी भरपूर काही चांगल्या गोष्टी पुढे येणार आहेत. आता पुढचं आहे तुमचं बँका, राईट. तर बँका म्हणजे अनुसूचित वाणिज्यिक म्हणजे काय, शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स. तर 31 मार्च 2023पर्यंत बँकांची किती कार्यालय होते महाराष्ट्रामध्ये, जवळपास 13,592 एवढे. आणि ग्रामीण लोकसंख्येसाठी जवळपास 3,230. तर लेटेस्टमध्ये 22-23मध्ये काय लक्षात ठेवायचे, बँकांचे कार्यालय जवळपास 13,592 एवढी कार्यालय आहेत. शिक्षणाच्या बाबतीत विचार केला आपण, तर शिक्षणाच्या बाबतीत लक्षात ठेवा शाळा वगैरे किती आहेत आपल्याकडे. तर शाळा बघा, आता शाळांची संख्या कमी जास्त होत राहते, त्यामुळे हे काय जास्त महत्त्वाचं नाही. सिलेबसमध्ये शिक्षण हा काय जास्त मुद्दा नाही आहे, त्यामुळे तुम्ही हे जे वरवर वाचू शकता. हे मी पाठांतराला रिकमेंड करणार नाही, राईट. बाकी पुढचं आपण पाहिजे आरोग्य. आरोग्याच्या बाबतीमध्ये हे रुग्णालय वगैरे हे जास्त डायरेक्ट सिलेबसमध्ये नाही आहे. हां, तर जन्मदर मृत्यूदर वगैरे ठीक आहे, हे लोकसंख्येचा पार्ट आहे, ते आपण वाचू शकतो. बघा मृत्यूदर आपल्याकडे किती, तर 15 आहे. म्हणजे 1,000 लोकसंख्येपाठी मग 15 लोक म्हणजे जन्म होतो त्यांचा. मृत्यूदरामध्ये आपला 5.5 म्हणजे 1,000 लोकसंख्येमागे 5.5 लोक मृत्यू पावतात. आणि अर्भक मृत्यूदर हा किती आपल्याकडे, तर 16 आहे, राईट. तर हे तिन्ही गोष्टी पाठ करून ठेवा. अर्भक 16, मृत्यूदर 5.5 आणि जन्मदर 15. तर जन्मदर हा जास्तच असणार आहे, कारण का आपल्याकडे चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत. मृत्यूदर कमी काय, कारण का आपल्याकडं लाईफ सेविंग सगळे ट्रीटमेंट्स चांगले आलेले आहेत. गव्हर्नमेंट स्वतः वेगवेगळ्या स्कीमच्या अंडर पैसे देत असतं, विमा वगैरे लोकांचा काढलेला असतो. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मृत्यूदर कमीच आहे, 5.5च्या आसपास. असो. नंतर पुढचे वाहतूक. तर वाहतुकीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर रेल्वेची लांबी, रेल्वे रुळांची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर 6,240 किलोमीटर एवढी.
टोटल भारताचा विचार जर केला तर जवळपास 68,000 किलोमीटर, म्हणजे 68 के म्हणजे हजार, लक्षात ठेवा. तर 68,000 किलोमीटर एवढं जवळपास राऊंड फिगर तुम्हाला मी सांगतोय, एवढे किलोमीटर भारतामध्ये. आणि महाराष्ट्रामध्ये किती येतं? 6,240 किलोमीटर एवढी आहे. रस्त्यांची लांबी जर आपण विचार केली, रस्त्यांच्या मध्ये जवळपास 3,25,489 एवढं रस्त्यांची लांबी आहे महाराष्ट्रामध्ये, राईट. 3,25,489 रस्त्यांची लांबी. हे आपण ऑलरेडी इन्फ्रास्ट्रक्चरच्या चॅप्टरमध्ये शिकत असतोच. नंतर सहकाराचं लक्षात ठेवा. प्राथमिक कृषी पतसंस्था किती हे पाठ करून ठेवा, कारण भारतामध्ये सगळ्यात जास्त पॅक्स कुठं आहेत? तर भारतामध्ये पॅक्स महाराष्ट्रातच आहेत. पहिल्या क्रमांकामध्ये महाराष्ट्र आहे, लक्षात ठेवा, राईट. आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न देखील विचारला गेलेला आहे, राईट. तर तुम्हाला त्या अँगलने लक्षात ठेवायचं आहे. 21,082 एवढे पॅक्सची संख्या आहेत. कशाची? पॅक्स इथं मी लिहिलं आहे बघा, पॅक्स वाटलंच तर मी नीट लिहितो. हे प्रायमरी ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह सोसायटीज अशी यांची संख्या किती? 21,082. बाकी सभासद वगैरे पाठ करत बसू नका, त्या संख्या लक्षात ठेवा. नंतर स्थानिक स्वराज्य संस्था, लोकल बॉडीज. तर लोकल बॉडीज आपल्याला लक्षात ठेवायच्यात. तर जिल्हा परिषद आपल्याकडे किती आहेत? 34 का? बघा आता 36 जिल्हे तर 34 का नाही? 36 जिल्हे तर मग 36 का नाही? तर आपल्याकडे माहिती की मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे आपल्याकडं काय मानलं जातं? हे अर्बन एरिया आहेत, आणि त्याच्यामुळे मग आपल्याकडे आपण त्यांना जिल्हा परिषद नाही, जिल्हा परिषद रुरल एरियासाठी काम करते. मुंबई एक बघा शहर आणि मुंबई उपनगर हे काय तर अर्बन एरियात आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे जिल्हा परिषद घेत नाही. त्याच्यानंतर ग्रामपंचायती. आता आकडावारी चेंज होत असेल आकडेवारी, तर 27,000 हे राऊंड फिगर लक्षात ठेवा. मागच्या बघा तुम्हाला काही वर्ष 27,000 होतो आकडा फिरलेला दिसतोय, म्हणजे 27,000 आता 913 झाले, म्हणजे जवळपास 28,000 राऊंड फिगर तुम्ही करू शकता. 28K अशी राऊंड फिगर. पंचायत समिती किती आहेत? बघा 351 पंचायत समिती आहेत. नगर परिषद 245, महानगरपालिका 29. 2 कुठल्या ॲड झाल्यात? तर जालना आणि इचलकरंजी हे आपल्याला माहिती की ॲड झालेले आहेत. कुठल्या? जालना आणि इचलकरंजी हे ॲड झालेत, त्यामुळे ते 29 झालेत. हे आपण जॉग्राफीमध्ये ऑलरेडी पाहिलेलं आहे या सगळ्या गोष्टी. नगरपंचायत किती? ते 146, आणि कटक मंडळ 7च आहेत. तर पूर्वीपासून 7च कटक मंडळ. हे कारण देखील तुम्हाला मी लॉजिक सांगितलं होतं जॉग्राफीच्या लेक्चरमध्ये, की कटक मंडळ ही इंग्रजांनी स्वतःच्या सोयीसाठी निर्माण केलेले ठिकाणे होते, आणि आपण स्वातंत्र्यानंतर त्या गोष्टी फक्त कंटिन्यू केल्या, त्याच्यामध्ये काही जास्त चेंजेस केलेले नाही, त्यामुळे तुम्हाला तो आकडा 7वर कॉन्स्टंट दिसतो. भारतामध्ये सगळ्यात जास्त कटक मंडळ कुठे आहेत? तर मोस्ट कुठे आहेत जास्त? तर UPमध्ये लक्षात घ्या, सर्वात जास्त आहेत. महाराष्ट्रामध्ये 7 आहेत. तर तुम्ही हे जॉग्राफीमध्ये सगळ्या स्टडी करत असतात कुठे किती आहेत, राईट. चलो, नंतर पुढचं आपण पाहूया भारत आणि महाराष्ट्रांची तुलनात्मक माहिती. हे वरचं आपण पाहिलं की दृष्टक्षेपामध्ये महाराष्ट्र. यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र आणि भारतांची तुलनात्मक माहिती. चलो, तर हे जास्त नाहीच आहे मोठं, तर आपण हे पटकन कंप्लीट करूया. तर बघा आता या ठिकाणी आपण पाहतोय भारत आणि महाराष्ट्राची तुलनात्मक माहिती. तर यामध्ये तुम्हाला काय स्टडी करायचं? तर पहिले सुरुवात करूया आपण लोकसंख्येपासून. कशापासून? लोकसंख्येपासून. तर लोकसंख्येमध्ये लक्षात ठेवा, एकूण लोकसंख्या आपल्याकडे किती आहेत? आपल्याला माहिती 2000 हे सगळा 11चा डेटा आहे, बरोबर का? 2011चा सेन्सस जनगणनेनुसार. तर आपली लोकसंख्या होती 121 कोटी. राऊंड फिगर लक्षात ठेवा, 121 कोटी. आणि आपलं महाराष्ट्राची लोकसंख्या किती? तर 11.23 कोटी, असं काहीतरी राऊंड फिगर लक्षात ठेवा. इकडे मी 121 कोटी लिहितो राऊंड फिगर. तुम्हाला एक्झॅक्ट आकडा विचारला तर माहीत पाहिजे. आणि इकडे जवळपास 11 राऊंड फिगर 11 कोटी. तर तुम्हाला सिंगल ट्रिक लक्षात सांगतो मी. हे बघा 11चा पाढा तुम्हाला येत असेल, 11, राईट. 11 1 11, आणि 11चा जर वर्ग आहे ना तो जवळपास किती येतो? 121 येतो, बरोबर. तर तुम्ही हे सिम्पल लक्षात ठेवू शकता, 11चा वर्ग, राईट. तर तेवढ्या अँगलने तर लक्षात ठेवायला सिम्पल आहे. त्याच्यानंतर भारताशी तुलनेचा विचार केला तर आपण जवळपास 9.3% एवढी टक्केवारी, म्हणजे लोकसंख्या भारताची आणि महाराष्ट्राची जर कंपेअर केली तर महाराष्ट्र हा भारताच्या किती टक्के? तर 9.3%. नंतर पुरुष स्त्रिया यांची संख्या नाही लक्षात ठेवली तरी चालेल. नंतर ग्रामीण लोकसंख्या हे महत्त्वाचं आहे. ग्रामीण लोकसंख्या लक्षात ठेवा, भारतामध्ये जवळपास बघा किती तुम्हाला दिसत असेल इथं
फिगरमध्ये जवळपास हे बघा आता लोकसंख्या जे दिलेले आहेत ना, ही आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये जवळपास किती टक्के जनता राहते, तर जवळपास 67% जनता ही ग्रामीण भागामध्ये राहते, बरोबर. मग त्या अँगलने विचार केला तर मग ही किती कोटी होईल, जवळपास 83 कोटी अराऊंड. आणि महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागाचा जर विचार केला तर जवळपास 6 कोटी ही ग्रामीण भागामध्ये राहते. नागरिक संख्येचा आपण जर विचार केला, राईट, तर तुलना विचारली तुम्हाला, तर ग्रामीण लोकसंख्या टोटल जे भारताची आहे त्यापैकी किती टक्के महाराष्ट्रामध्ये राहते, तर 7.4% लक्षात ठेवा. नंतर नागरी लोकसंख्या आपण पाहूया. महाराष्ट्र हे अर्बनायझेशन झालेले स्टेट आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला बऱ्यापैकी अर्बन एरिया दिसतो, राईट. तर 5 कोटी जनता ही अर्बन एरियामध्ये राहा आपल्याकडे वगैरे, किती 5 कोटी लक्षात ठेवा. त्याने तुम्हाला मी कलर करून दाखवतो, मी तुम्हाला लक्षात येईल. इथे ग्रामीण मगाशी सांगितलेलं होतं, एक सेकंद. हे ग्रामीण, नंतर नागरी आपण पाहिली. तर नागरीमध्ये आपण काय पाहिले या ठिकाणी, तर बघा तुम्हाला टक्केवारी महत्त्वाची आहे. टक्केवारीमध्ये 45.2% एवढं आपलं महाराष्ट्राच्या एकूण जर टोटल पॉप्युलेशनचा विचार केला तर 45.2% हे कुठं राहते, अर्बन एरियामध्ये राहते, बरोबर. आणि भारताच्या बाबतीत विचार केला तर 31.1% एवढं अर्बन एरियामध्ये राहते भारताची जनता, म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्राचं प्रमाण नक्कीच जास्त आहे, बरोबर. नंतर नागरी लोकसंख्येच्या बाबतीत जर कम्पेअर केलं तर भारताच्या एकूण नागरी लोकसंख्येपैकी, राईट, म्हणजे समजा 100% तुमच्या अर्बन एरिया आहे, तर 100%पैकी 13.5% एवढे महाराष्ट्रामध्ये, लक्षात ठेवा. नंतर स्त्री पुरुषांचं प्रमाण, तर सेक्स रेशो आपल्याला माहिती आहे. सेक्स रेशो ही डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं मागाशी. तर भारताच्या बाबतीमध्ये 943 आहे, म्हणजे चांगलं आहे. पण महाराष्ट्राचं बघा थोडंसं कमी, किती 929 आहे, राईट. तर हे पाठ करून ठेवा, हे महत्त्वाचा डेटा आहे. नंतर लोकसंख्येचा वार्षिक वृद्धी दर म्हणजे काय, डिकेडल ग्रोथ रेट किती आहे, तर भारताचा जास्त आहे. कारण भारताकडं कसं, जे आपल्याकडं भरपूर सारे काही डेव्हलपिंग स्टेट देखील आहे, डेव्हलपिंग म्हणजे काही माग असलेले राज्य देखील आहे, त्यांच्याकडं कसं होतं, हा बर्थ रेट जास्त येतो, त्याच्यामुळे भारताचा ॲव्हरेज थोडासा जास्त आहे महाराष्ट्रापेक्षा. महाराष्ट्रामध्ये किती येते, तर प्रमाण लोकसंख्याचा दर वार्षिक वृद्धी दर म्हणजे डिकेडल ग्रोथ रेट हा 16% आणि भारताचा 17.7%. नंतर साक्षरता दर लक्षात ठेवा, भारताचा किती आहे, 73%, महाराष्ट्राचं किती आहे, 82.3%. नंतर अनुसूचित जाती जमातींची लोकसंख्या, राईट, तर महाराष्ट्रामधील लोकसंख्या जी आहे SC ST मिळून त्यांचा भारताशी जर आपण विचार केला कम्पॅरिझन, तर 7.8% एवढी टक्केवारी होते. नंतर भौगोलिक क्षेत्र बघा, भौगोलिक क्षेत्र तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं की जवळपास 32.9 लाख चौरस किलोमीटर एवढं भारताचं आहे. आणि तेच महाराष्ट्राचा आपण जर विचार केला, इथं तुम्हाला युनिट पण दिलं बघा, लाख चौरस किलोमीटर. महाराष्ट्राचं किती, जवळपास 3.08 लाख चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं आहे. भारताचं किती, 32.9 लाख चौरस किलोमीटर. आणि पर्सेंटेजच्या भाषेत विचार केला तर 9.4% एवढं तुम्हाला क्षेत्रफळाचा पर्सेंटेज दिसेल. आता हेच तुम्ही कन्फ्युजन करू नका कुठं लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. लोकसंख्येमध्ये लक्षात ठेवा 9.3% आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये 9.4% एवढाच फरक आहे. म्हणजे भौगोलिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये थोडासा आकडा मोठा आहे. नंतर कृषीमध्ये बघा 2020-21चा डेटा आहे कृषीमध्ये. याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे तर म्हणजे निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे, पिकांखालील स्थूल क्षेत्र किती आहे, आणि त्यांचं ओव्हरऑल आपल्याकडं भारताशी कम्पॅरिझन जर केलं तर किती टक्के लागतं. त्या ठिकाणी थोडंसं मी कलर वगैरे चेंज करतो, एक सेकंद. की लोकसंख्या झालं, कृषी झालं, राईट. आता कृषी आपण पाहतोय तर निव्वळ पेरणी क्षेत्र लक्षात ठेवा हे 1000 हेक्टरमध्ये दिलं आहे तुम्हाला, राईट. तर 11.8% एवढं भारताशी आपण कम्पेअर केलं तर आपली टक्केवारी लागते. आणि पिकांखाली स्थूल क्षेत्राचा विचार केला तर 11.1%, म्हणजे राऊंड फिगर तुम्हाला 11% या ठिकाणी दिसेल. म्हणजे ते निव्वळ पेरणी क्षेत्र असो किंवा पिकांखाली स्थूल क्षेत्र असो, राऊंड फिगर तुम्ही 11% लक्षात ठेवू शकता तुम्हाला इलिमिनेशन करण्यासाठी. नंतर जर आपण तांदळाचा विचार केला, म्हणजे क्षेत्र जर विचार केला तर तांदळाचं बघा ओव्हरऑल 3.3% एवढं आपण क्रमवारी म्हणजे विचार केला तर भारताच्या तुलनेमध्ये भारतामधील एकूण तांदूळाच्या क्षेत्रापैकी महाराष्ट्राचं तांदूळ क्षेत्र किती टक्के पडतं, 3.3%. गव्हाचं किती पडतं, 3.6%. ज्वारी 35.5%, कारण ज्वारीला असणारं अनुकूल वातावरण हे महत्त्वाचं लक्षात ठेवा. ज्वारी 35.5%, बाजरी 9.2%, एकूण तृणधान्य 6.9%.
तर तृणधान्य महत्त्वाचं एकूण एकूण म्हटलं असेल तर हे खूप महत्त्वाचं, त्यामुळे 6.9% लक्षात ठेवा, राईट. आणि जर टोटल जर विचारलं की एकूण अन्नधान्य म्हणजे काय, तर तुमचं तृणधान्य कडधान्य मिळून टोटल किती येतं तर 8.8%. ठीक आहे. नुसतं तृणधान्य म्हटलं तर नुसतं तृणधान्य म्हटलं तर 6.9% आणि एकूण अन्नधान्य म्हटलं तर 8.8%. नंतर मग ऊसाचं क्षेत्र काही गरजेचं नाही. कापसाचं बघा, कापसापैकी भारताच्या एकूण कापसा क्षेत्रापैकी 34.8% म्हणजे जवळपास 1/3पेक्षा जास्त एवढं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये आहे. बाकी मग महत्त्वाचे म्हणजे आपण पुढचं आपण पाहतो म्हणजे पशुधन जनगणना. जनगणना तुम्हाला सांगितलं होतं मग अशी की 2019 झाली होती. त्याच्यानंतर झालेली नाही आहे, आता व्हायला हवी. तर जर त्या अंगाने विचार केला तर भारतामध्ये आपल्याला माहिती आहे जवळपास 53 कोटी, लक्षात घ्या, राऊंड फिगर लक्षात घ्या, 53 कोटी एवढं पशुधन आहे. महाराष्ट्रामध्ये जवळपास 3.3 कोटी एवढं पशुधन आहे, राईट. आणि टक्केवारीच्या बाबतीत विचार केला तर महाराष्ट्राचा भारताच्या अँगलने विचार केला टक्केवारीमध्ये तर एकूणपैकी जवळपास फक्त 6.2% एवढा वाटा आहे, राईट. नंतर व्हील ट्रॅक्टर्स किती आहे तर 4.4% एवढे आहेत. नंतर वन खूप महत्त्वाचा फॅक्टर, आता पाठीमागे फॉरेस्ट सर्वेचा रिपोर्ट देखील आला लेटेस्टवाला, तो आपण कव्हर करणार करंट अफेअरमध्ये. तर एकूण वन क्षेत्र 2021मध्ये किती होतं तर बघा, टोटल भारताचा विचार केला तर किती होते तुमचं, एक दशक शतक, 1000 लक्ष म्हणजे जवळपास 7,75,288 चौरस किलोमीटर एवढं भारताचं आहे. मग महाराष्ट्राचं किती आहे, महाराष्ट्राचं फक्त 61,965, राईट. म्हणजे टोटल जर विचार केला भारताचं तर भारताच्याशी कम्पेअर करता महाराष्ट्राचं टक्केवारी किती ते 8% फक्त, किती 8%, राईट. टोटल भारताचं किती 7,75,288 चौरस किलोमीटर आणि महाराष्ट्राचं 61,965 चौरस किलोमीटर. पुढचा आपण मुद्दा पाहूया ते म्हणजे उद्योगामध्ये जवळपास मंजूर प्रकल्प किती आहेत सध्या तर 19 एवढे मंजूर प्रकल्प आहेत. म्हणजे टक्केवारी बाबतीत जर विचार केला 19 नाही तर 19 एवढे लक्षात का टक्केवारी एकूण मंजूर प्रकल्पापैकी महाराष्ट्रामध्ये जवळपास 19% प्रकल्प आहे, म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली. महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे प्रगत राज्य आहे, इंडस्ट्रियलाइज स्टेट आहे, पायाभूत सुविधा चांगले आहेत, लॉ अँड ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आपल्याकडं औद्योगिक गुंतवणूक कायम आपल्याला चांगली दिसते. तर हे लॉजिक देखील तुम्ही लक्षात ठेवा. नंतर वीज खूप महत्त्वाचा फॅक्टर आपल्याला माहिती आहे. ॲड गेले तर आपल्याला कसं होतं एकूण वीज निर्मितीमध्ये तर बघा किती आपलं पर्सेंटेज कॉन्ट्रीब्युशन तर 8.3% एवढं आपल्याला भारतामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, राईट. आणि मग बाकी तुम्ही ते किती दशलक्ष किलोवॅट वगैरे ते निवांत वाचू शकता. नंतर एकूण जर विजेचा वापर केला तर औद्योगिक वापरासाठी आपल्याला माहिती आहे खूप जास्त वापर होतो. एक नंबर औद्योगिकचा आहे, नंतर कृषीचा आहे, नंतर घरगुती. तर औद्योगिक वापरामध्ये टक्केवारी किती भारताची कंपॅरिझन केली तर 14.1%. नंतर बँका बघा, बँकांच्या कार्यालयापैकी जवळपास 8.5% म्हणजे 8.8% कार्यालय ही भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत, राईट. नंतर राष्ट्रीय आणि राज्य उत्पन्नाचं आपण कंपॅरिझन करूया भारताचं आणि कोणाचं तर महाराष्ट्राचं कंपॅरिझन करूया. नॉमिनल GDP किती आहे तर संपूर्ण भारताचा जर आपण विचार केला तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी राऊंड फिगर दिलेले आहेत. किती आहे ठिकाणी तुम्ही पाहू शकता की सांकेतिक नॉमिनल स्थूल राज्य उत्पन्न तर भारताच्या कंपॅरिझनमध्ये महाराष्ट्रामध्ये 13.5% एवढं महाराष्ट्राची टक्केवारी लागते. नंतर बाकी मग चालू किमतीनुसार दरड उत्पन्न देखील दिलेलं आहे. महाराष्ट्राचं दरड उत्पन्न किती आहे तर 2,52,389 एवढं महाराष्ट्राचं पर कॅपिटा इन्कम आहे, म्हणजे दरड उत्पन्न. तेच भारताचा कमी आहे बघा, कारण का भारतामध्ये काही गरीब राज्य देखील आहेत, त्याच्यामुळे जर टोटल ॲव्हरेज केला तर तो कमी होतो. 1,69,496 एवढं भारताचं काय या ठिकाणी दरड उत्पन्न आहे. महाराष्ट्राचं जास्त काय तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी खूप सारे इंडस्ट्रीज आहेत, सर्व्हिसेस आहेत, लोकांना चांगला जॉब आहे. हे सगळ्यांचा विचार केला तर मग 2.52 लाख ही आपली दरड उत्पन्न आहे. भारताच्या बाबतीमध्ये 1,69,496 एवढं काय तर दरड उत्पन्न आहे, राईट. तर हे दरड उत्पन्न तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर या ठिकाणी आपण हे जे आहे म्हणजे काय ओव्हरऑल आपण आढावा घेतलेला आहे कशाचा, भारताचा, नंतर महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राचं सेपरेट. म्हणजे आपण महाराष्ट्राचं सेपरेट पाहिला आणि नंतर आपण भारताचं आणि महाराष्ट्राचं कंपॅरिझन करून सांगितलं की कशाप्रकारे तो डेटा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा वेगळे ट्रिक्स बनवू शकता किंवा तुम्ही त्याला पुन्हा वाचून त्या गोष्टी
पिक्चरल मेमरीमध्ये जर ठेवल्या तर त्या लवकर लक्षात राहतील. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.